सुप्रभात. श्री परमरस वाचन, अध्याय 8, श्लोक क्रमांक 7, ओवी क्रमांक 39. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. न क्रियाहितं ज्ञानं न ज्ञानरहिता क्रिया उभयोर्योग एवास्य जंतोर्बंधनमोचकः. क्रियाविने न शोभे ज्ञान, ज्ञानविने न शोभे क्रिया जाण. मनोनी दोहीसी अनुलक्षण, वर्तीजे भावे संसारी. जैसे प्रकृती पुरुष दोन्ही, एक जीवमते होऊनी. श्री कर्म अनुजनी, चालविती तैसी हे. क्रियेविने ज्ञान दुर्लभ, ज्ञानेविने क्रिया निष्फळ. उभय योग होता प्रबळ, वस्तू येजनी चाहता. यासी दृष्टांत सांगतसे एक, जेणे संदेह फटे देख. आपुले मनीचा संकल्प, सुटोनी जात तक्षणी. प्रदीप्त पावके देशे, अंध पंगु सुसंगतै. परस्पर हायेन दुःखानुतो फुवतुः. एक अंध एक पंथो तत्वता, उभय एका स्थळी असता. तेथ न लागता तत्वता, तो देखिला पंगुने. पंगु ते ज्ञान जाण डोळस, अंध तो क्रिया करी दृष्टी नाही त्यास. परी पंगुने देखिले अग्निस गृह जातिळा. परी क्रिया पाया विन उडला, तेथ न निघवे स्थूळाला. मग अंधासी विचार मांडिला, पंगुने कैसा. पंगु म्हणे अंधा लागुनी, काय निश्चित असावे गृही लागणा अग्नी. आता मी तू एक होऊनी, जाऊ निघुनी वेगेसी. पंगु म्हणे अंध लागून, मी तुझे खांदी बैसून. जिकडे मार्ग दाविन, तिकडे तिकडे चालावे. हा विचारो जरी नक्कीजे, तरी दोघेही जळून जाईजे. एक विन एक न पाविजे, सुख स्थळा ते. तव ते दोघे एक होऊनी, पावले गुरुकृपे सुखस्थानी. देवी ज्ञानक्रिया एकपणे, वस्तू पावजे ओ देवी. या लागी योग्य रे विन, स्वहित साधू म्हणती ते अज्ञान. न प्रकाशे चैतन्य घन, कल्पांती ही पार्वती. तेल वाता विन कैसे प्रकाशी ज्योती. वाद्य विज्जला वाजनाद काय उमटते. मेघ भुविन निजपती, ध्यान बीज काहे. या लागी क्रिया ज्ञाने विन, न प्रकाशे चैतन्य घन. मनोनी न विभसती सज्ञान, उभयासी जाण पा. दोही पंखा विना पक्षी, न उडवे जेवी आकाशी. तेवी क्रिया ज्ञाने विन वस्तुशी, न पाविजे कदा. शतयोजना एक पक्ष असे, तरी पक्षी उडवला हो काय कैसे. तेवी ज्ञान अथवा क्रिया एकची असे, तरी तो काही. म्हणून ज्ञान क्रिया दोही विन, न तरे पार्वती सत्य जाण. दो पंखा विन उड्डाण, न घडे पक्षासी. क्रिया कर्म बरवे करती, परी वस्तु ज्ञान नेयती. तरी ते सरते न होती शिवस्वरूपी. अथवा ज्ञान वस्तूचे बरवे जाणती, क्रिया करीन धर्म करीती. तेरही तेही न तरती, म्हणून दोन्ही युक्तच असी जे.